तर थांबा थांबा, रेसिपी स्किप नका करू. बघूया आज आपण ही बिना पाकाचे रव्याचे लाडूची रेसिपी. तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि महिलांची गडबड पण सुरू झालेली आहे. तर अर्धा किलो रव्यामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत. तर मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आणि अगदी हे लाडू न होटाने तुटतील इतके छान आणि मऊसूत होतात, खायला अगदी पेड्यासारखे होतात. तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते. तर बघू शकता तुम्ही, अगदी पेड्यासारखे झालेले आहेत. रेसिपीला सुरुवात करणार आहोत. चला तर साहित्य बघूया. तर साहित्य बघणार आहोत त्याकरता मी आधी तुम्हाला साखरेचं माप सांगते. तर ही सपाट वाटे मी साखर घेतलेली आहे आणि अगदी फुल भरून हा बारीक रवा, जो चिरोटी रवा म्हणतात ना, तो घेतलेला आहे. हा बाजारात सहज मिळतो किंवा किराणा दुकानात पण तुम्हाला सहज मिळून जाईल. तर हा फुल एकदम म्हणजे शिगोशीग झाला पाहिजे तसा घ्यायचा आहे. आणि इथं मी 150 ग्राम तूप वापरणार आहे. गावरान तूप घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही डालडा वापरू शकतात. आता त्याआधी ना आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर वाटून घ्यायची आहे. तर पिठी साखरचं प्रमाण म्हटलं तर ही 350 ग्राम येते. अर्धा किलो रवा तर 350 ग्राम तुम्ही पिठी साखर वापरू शकतात, तुम्हाला जर अंदाज हवा असला तर. एका बाउलमध्ये मी ही काढून घेतलेली आहे. अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. आता कढई ठेवणार आहोत गॅसवरती आणि तूप घालून आपण रवा परतून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत. तूप लागत टाका किंवा एकसारखं टाकलं तरी पण चालेल. आता तूप थोडं गरम झालेलं आहे. रवा टाकून घेणार आहोत. तर इथं बारीक रवा असल्यामुळे ना मंद आचेवरती आपल्याला हा परतायचा आहे. जास्त घाई गडबड करायची नाही. मस्तपैकी मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. आणि दिवाळी फराळाची सुरुवात म्हटली तर आधी गोडधोडणीच करायची बरं का. म्हणजे कसं असं म्हणतात की पूर्वी जेव्हा महिला बनवायच्या ना, तर आधीच जोही पदार्थ बनवणार त्याआधी गोड पदार्थ बनवून त्याची सुरुवात करत होत्या. तर मस्तपैकी मंद आचेवरती हा भाजून घ्यायचा आहे बरं का. तर बघू शकता कलर पण खूप छान झालेला आहे. आणि जोपर्यंत असा भुसभुशीत हा रवा होत नाही ना, तोपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, छान हा रवा भाजून घेतलेला आहे मी. आणि अगदी असा भुरभुरीत झालेला आहे, म्हणजे भुसभुशीत झालेला आहे. तर बघू शकता रंग पण चेंज झालेला आहे रव्याचा. आता हा थंड करून घ्यायचा. हलका गरम असेल ना, तेव्हा आपण यात पिठी साखर घालणार आहोत. तर आधी वेलची पूड घालूयात. मी इथं 1 चम्मच वेलची पूड घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर जेव्हा रवा थोडा हलका गरम असेल तेव्हाच तुम्ही टाका, घाई गडबड करू नका टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी बरं का मिक्स करून घ्या. असं तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सच करणार आहोत, पण त्याआधी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात छोटं मोठं तुम्ही असलं ते घेऊ शकतात. त्या भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि 1 ते 2 वेळेस मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे छानपैकी याचं जे मिश्रण आहे ते तयार होतं लाडू बांधण्यासाठी आपल्याला. बघू शकता या पद्धतीने. तर पूर्ण मी जे रव्यासाठी लागणारं साहित्य होतं ते पूर्ण मी वाटून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता याचे आपण लाडू बनवणार आहोत. हाताने वळायची काहीच गरज नाही. बाजारात जो चमचा मिळतो ना प्लास्टिकचा, तो चमचा घ्यायचा. त्यामध्ये असे काजूचे किंवा बदामाचे काप लावायचे. हवं तर मनुका पण घालू शकतात. माझ्याकडे काजूचे काप होते, बदामाचे होते, तर मी तेच वापरलेले आहेत. बस असं प्रेस करून घ्यायचं. बघू शकता छानपैकी डिझाईन पण तयार होते आणि एकसारखे लाडू एका मापामध्ये हे तयार होतात. एक तर हाताने वळून घ्यायचे असले तर तुम्ही हाताने गोल गचक लाडू पण वळून घेऊ शकतात किंवा हा असा चमचा पण वापरू शकतात. मला ही सोपी पद्धत वाटली म्हणून मी या पद्धतीने बनवून घेतलेत. तर आहे का नाही खूप सोपी पद्धत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चमच्याने खरंच खूप छान होतात. एकसारखे पण लाडू होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात. तर याच पद्धतीने हळूहळू करून सर्व लाडू बनवून घेणार आहोत. हवं तर तुम्ही यामध्ये ना खोबऱ्याचे काप पण घालू शकता किंवा खोबऱ्याचा किस पण घालू शकतात. बऱ्याच ठिकाणी खोबऱ्या किस वापरला जातो यामध्ये, तर तेही वापरू शकतात तुम्ही. तर छानपैकी आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तर कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रव्याचे लाडू बिना पाकाचे खूप छान होतात, पेड्यासारखे होतात अगदी खायला.
चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.